आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 27 अ चे राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. विकासाचा ध्यास आणि जनसेवेची आस घेऊन मैदानात उतरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार प्राचार्या आशा प्रशांत खरात यांच्या प्रचाराला मतदारांचा मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून यंदा विजय घड्याळाचाच अशी जोरदार चर्चा संपूर्ण प्रभागात रंगली आहे. केवळ आश्वासन नाही तर ठोस कृतीचा रोडमॅप घेऊन आशा खरात मतदारांच्या दारी जात आहेत. एक उच्चशिक्षित, सुसंस्कृत आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख असल्याने प्रभागातील तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा त्यांना भरघोस पाठिंबा मिळत आहे. प्रभागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी एका विजनरी नेतृत्वाची गरज होती आणि ती आशाताईंच्या रूपाने पूर्ण होत आहे. प्रभाग क्रमांक 27 अ मधील अनुक्रमांक 4 हे आता विजयाचे समीकरण बनले आहे. आशा प्रशांत खरात यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या कॉर्नर सभा आणि पदयात्रांमध्ये होणारी विक्रमी गर्दी विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकवणारी ठरली आहे. घड्याळ या चिन्हाचा गजर करत विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या मतदारांनी आता परिवर्तनाचा निर्धार केला आहे. आपल्या प्रभागाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि गतिमान विकासासाठी येत्या गुरुवारी आपले अमूल्य मत नक्की द्या, असे आवाहन देखील उमेदवारांकडून करण्यात आले. नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजित सय्यद, नाशिक. नमस्कार, मी आशा प्रशांत खरात प्रभाग क्रमांक 27 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अनुसूचित जातीतर्फे अधिकृत उमेदवार आहे. आम्ही 1 महिन्यापासून फिरत आहोत आणि इथल्या लोकांचे प्रोत्साहन पाहून आमच्यामध्ये पण अशी एक ऊर्जा निर्माण झाली आहे की इथल्या लोकांचे ज्या अडीअडचणी आहे का ते सोडवण्याचा प्रयत्न आम्ही पूर्णपणे करू. मेन म्हणजे MIDC भाग घेतो आणि इथले रस्त्यांची अवस्था एवढी वाईट आहे की रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत हे पण सुद्धा इथं कळत नाही. त्यामुळे सर्वप्रथम आम्ही रस्त्याचे प्रॉब्लेम सॉल्व करू. त्यानंतर पाण्याचे प्रॉब्लेम, इथे बऱ्याच प्रमाणात पाण्याची बरीच टंचाई आहे. व्यवस्थित पाणी येत नाही, सकाळी 1च तास पाणी येते आणि त्यामुळे महिलांना त्याचा मोठा परिणाम होत आहे. मुलांसाठी क्रीडांगण नाहीत, त्यामुळे मुले सारखे मोबाईलमध्येच असतात, त्यांना खेळायसाठी जागा नाही. मेन म्हणजे क्रीडांगण, रस्ते, परत ड्रेनेजच्या समस्या आहेत इथे भरपूर. ड्रेनेजच्या समस्यासुद्धा आम्ही दूर करू आणि जे नागरिकांविषयी आम्हाला प्रोत्साहन भेटत आहे का त्याच्यातून असं लक्षात येत आहे की आमचाच पूर्ण पॅनल हा प्रचंड मताने विजयी निर्माण होऊन येईल आणि आम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी मिळेल. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव प्रशांत खरात आणि माझी पत्नी आशा प्रशांत खरात या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून प्रभाग क्रमांक 27 अ या गटातून निवडणूक लढवत आहे आणि आमचं ऑलरेडी ह्या भागात चांगल्या प्रकारे काम आहे. आमची कामगार संघटना आहे. कामगारांसाठी शासनाने मोठ्या प्रमाणात योजना चालू केलेल्या आहेत. जशी लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे तशीच कामगारांसाठी त्यांच्या मुलांच्या लग्नासाठी 50,000 रुपये दिले जातात. मुलांच्या शिक्षणासाठी 24,000 रुपये वर्षाला दिले जातात. आपल्या घरात ज्येष्ठ नागरिक किंवा इतरही कुणी अपघातामध्ये इतर ठिकाणी मृत्यू झाला तरी त्यासाठी तात्काळ 10,000 रुपये निधी देऊन आणि चांगल्या प्रमाणे पोस्टाच्या अशा भरपूर योजना आहेत त्या आपल्यापर्यंत गोरगरीब कामगारांपर्यंत, सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचल्या जात नाहीत. यावरती आम्ही काम करतो. घराघरात शासनाच्या योजना देऊन जो निधी फक्त कागदावर दिसतो तो आम्ही घरात पोहोचण्याचं काम आम्ही करू. प्रभाग क्रमांक 27मध्ये कुठल्याही ठिकाणी तुम्हाला सार्वजनिक शौचालय दिसत नाहीत आणि मोठ्या प्रमाणात महिलांना आणि नागरिकांना या समस्या भेडसावत आहेत. तर आम्ही पूर्ण प्रभागात ठिकठिकाणी सार्वजनिक शौचालय उभे करू, क्रीडांगण उभे करू, गार्डन उभे करू, ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालय व ग्रीन जिमसारखे प्रोजेक्ट उभा करू आणि आमचा भाग हा MIDC असल्यामुळे मोठ्या प्रमाणात CSR फंड घेऊन कंपन्यांमार्फत सोशलिंग काम नेटवर्किंग उभा करून रोजगार व गोरगरीब कुटुंबासाठी योग्य अशा सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही आमच्या पूर्ण पॅनलमार्फत करण्यात येईल. MIDCमध्ये खूपच रस्ते खराब आहे, यासाठी काय आपलं पुढचं विजन? MIDCमध्ये रस्ते खूप खराब आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होऊन लोकांचा जीव देखील गमावा लागलेला आहे. आम्ही नगरसेवक झाल्यानंतर तात्काळ सर्वात प्रथम हेच काम केलं जाईल की रस्त्यांची दुरावस्था तात्काळ पूर्ण करून स्वच्छ रस्ते, सुंदर रस्ते उभे केले जातील आणि यासाठी आम्ही आयमा नियमा संघटनांचा देखील पाठिंबा घेऊन महानगरपालिकेकडून रस्ते उभारण्यासाठी प्रयत्न करू. पाणी पुरवठा मुबलक असताना देखील कमी दाब असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी पुरवलं जात नाही. तर यावर आम्ही काम करून आपल्या पूर्ण प्रभागाला 24 तास पाणी कसं उपलब्ध करून देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. सार्वजनिक जे शौचालय आहे ते तात्काळ दुरुस्त करून त्यावरती मेंटेनन्स केलं जाईल आणि देखरेखीसाठी योग्य माणसाची निवड करून
सार्वजनिक शौचालय याची देखील उभारणी करून स्वच्छ ठेवले जातील.